पालघर तालुक्यातील वांद्री धरण परिसरातील जंगलात मौल्यवान खैर जातीच्या झाडांची बेकायदा बेसुमार कत्तल करून तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खैरांची कत्तल आणि चोरटी वाहतूक करणाऱ्या तस्करांवर कारवाई करण्यास डहाणू वन विभाग आणि वन विकास महामंडळाला अपयश येत आहे। डहाणू वन विभागाअंतर्गत भाताणे आणि दहिसर तर्फे मनोर वनपरिक्षेत्रातील वांद्री धरण परिसरातील जायशेत, बैरीफोंडा, गांजे, टकमक किल्ल्याच्या जंगलातून 200 पेक्षा अधिक मौल्यवान खैर जातीच्या झाडांची तस्करांकडून बेकायदा कत्तल आणि तस्करी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। अनेक दिवसांपासून गट क्रमांक 149, 154, 155, 156, 157, 158 मधून खैरांची कत्तल करून तस्करी करण्यात येते। वांद्री धरण परिसरातील जंगल हे पावसाळ्यात अधिकच दुर्गम व घनदाट होत असल्याने या भागात पायी गस्त घालण्याकडे वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होते। त्यातच भाताणे आणि दहिसर वन परिक्षेत्रात पूर्वी स्थानिक गावातील वनमजुरांकडून दुर्गम जंगलात दिवसरात्र पायी गस्त घालून जंगलतोडीवर अंकुश घालून सुरक्षा केली जात होती। मात्र गेल्या काही वर्षभरापासून काम करणाऱ्या 30 स्थानिक तरुणांना वन विभागाने कामावरून कमी केल्याने दुर्गम जंगलात नियमित पायी गस्त घालण्याचे काम थांबले आहे। सध्या वन कर्मचाऱ्याकडून नियमितपणे गस्त घातली जात नसल्याने तस्करी करणाऱ्याकडूनच याचाच फायदा घेऊन बेसुमार खैरतोड केली जाते। जायशेत व बैरीफोंडा परिसरात जाण्यासाठी वांद्री धरणाजवळून एकमेव गाडी रस्ता असून या ठिकाणी तपासणी चौकी आहे। या परिसरात जाण्यासाठी बाहेरील पर्यटक आणि वाहने यांची कसून तपासणी केली जाते। मात्र खैराची मोठ्या प्रमाणात होणारी तस्करी रोखण्यासाठी संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपयश येत आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, बोईसर।